बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र 6वा पाठ आहे आंतरराष्ट्रीय समस्या। मागील पाठात भारताची सुरक्षा आणि सुव्यवस्था यांचा आपण अभ्यास केला। या पाठात आपण काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय समस्यांचा अभ्यास करणार आहोत। संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या या समस्यांना आंतरराष्ट्रीय समस्या असे म्हणतात। आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असते। मानवी हक्क, पर्यावरण आणि दहशतवाद यांच्याशी संबंधित समस्यांचा या प्रकरणात आपण अभ्यास करणार आहोत। यापैकी मानवी हक्क संकल्पनेचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेत झाल्याचं दिसून येत आहे। नैसर्गिक हक्क म्हणजे माणूस म्हणूनच जन्माला आल्यामुळे जे हक्क प्राप्त होतात त्या हक्कांना मानवी हक्क असे म्हणतात। मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क। अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला होता। या हक्कांची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन असणे गरजेचे आहे या विचारास बळ मिळाले। त्यानंतर युरोपमध्ये अनेक राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धतीचा आणि संविधानाचा स्वीकार केला। आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्क या संकल्पनेचा उदय संयुक्त राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा तयार करण्यात आला। 10 डिसेंबर 1948 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत हा जाहीरनामा बहुमताने मान्य करण्यात आला। तदनंतर 1966 मध्ये नागरी आणि राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आणि आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांचा करार या 2 करारांना संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मान्यता दिली। हे 2 करार आंतरराष्ट्रीय कायद्याचा भाग आहेत। या कराराचे पालन करणे सदस्य राष्ट्रांना बंधनकारक आहे। शीतयुद्धाच्या काळात मानवी हक्कांचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत अनेक वेळा मांडला गेला। आफ्रिकेतील वर्णद्वेष हा मानवी हक्कांच्या विरोधी आहे आणि म्हणूनच वर्णद्वेषी राजवटींवर बहिष्कार घालणे हा निर्णय घेण्यात आला। वसाहतींना स्वातंत्र्य, लोकशाही व्यवस्थेचा आग्रह ही त्याचीच काही उदाहरणे सांगता येतील। आधुनिक काळात वांशिक संघर्ष, सीमावाद, दहशतवाद अशा समस्यांमुळे मानवी हक्कांना मोठ्या प्रमाणावर बाधा पोचते आहे। याशिवाय अनेक जागतिक स्वरूपाचे प्रश्न जसे साथीचे रोग, पर्यावरणाला असलेला धोका, नैसर्गिक आपत्ती यामुळे मानवी हक्कांची संकल्पनाही आता अधिक व्यापक झाली आहे। पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास याचाही समावेश मानवी हक्कांमध्ये केला जातो। मानवी हक्क आणि भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्काचे स्थान देण्यात आले आहे। संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच दुर्लक्ष घटक, स्त्रिया, अल्पसंख्याक यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर आहे। 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला। या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग
राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहेत. मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्या संबंधात तक्रारींची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे. पुढील घटक आहे पर्यावरण. सध्या काळात मानवी हक्कांची संकल्पना अधिक व्यापक झाली असून सुरक्षित पर्यावरण हा एक महत्त्वाचा मानवी हक्क आहे असे मानले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि गरज 1970मध्ये मांडली गेली. मोठ्या प्रमाणावर होत असलेले औद्योगिकरण, वाढत चाललेली ऊर्जेची गरज यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो आहे असे पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या विशेष तज्ज्ञांचे मत होते. त्या कार्यकर्त्यांनी 22 एप्रिल 1970मध्ये पहिला वसुंधरा दिवस साजरा केला. शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण, अणु ऊर्जा, भट्ट्यामधून होणारा किरणोत्सर्ग, तेल गळती किंवा रासायनिक वायूंची गळती या सर्वांमुळे पर्यावरण असुरक्षित बनते आणि विविध समस्या निर्माण होतात. या जाणीवेतून पर्यावरण सुरक्षा हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला जाऊ लागला. 1990 नंतर जागतिकीकरणाची लाट आल्यानंतर राष्ट्रांचे परस्परावलंबन वाढले आणि त्यामुळे पर्यावरणाची समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रांनी परस्परांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली. वातावरण प्रदूषित झाल्यामुळे किंवा तेलाच्या आणि वायुगळतीमुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका हा एक राष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही असे त्यांचे परिणाम दीर्घकालीन असतात. त्यामुळे या परिणामांवर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रांना एकत्र येऊन सहमतीने व सहकार्याने वागणे गरजेचे ठरते. वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे, मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, पावसाचे प्रमाण कमी अधिक होणे, तापमान वाढणे, नद्या तलावाटणे, नद्या व समुद्राचे प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, आम्लपर्जन्य, ओझोन थराचे वायूचे कमी होणे, पर्यावरण ऱ्हासाचे दृश्य परिणाम होणे यापैकी काही परिणाम हे विशिष्ट राष्ट्रापुरता असले तरी दीर्घकालीन परिणामामुळे प्रश्नांना जागतिक स्वरूप प्राप्त होत आहे. त्यासाठी काही मुळातच जागतिक स्वरूपाचे असतात. पर्यावरणाचे रक्षण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करणे गरजेचे आहे, अत्यंत महत्त्वाचे आहे. स्टॉकहोम ते पॅरिस परिषद. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणविषयक तत्कालीन व दीर्घकालीन समस्यांविषयी चर्चा करण्यास व त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी स्टॉकहोम हे 5 ते 16 जून 1972 या कालावधीत सुरू झाले. मानवी पर्यावरणाविषयी परिषद भरवण्यात आली. सहकार्य करणे किंवा सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे. या परिषदेमध्ये प्रदूषणावर मात करण्यासाठी सहकार्य करणे ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे यावर भर देण्यात आला. विकसित देश पर्यावरण ऱ्हासास अधिक प्रमाणात कारणीभूत आहेत आणि तो ऱ्हास थांबवण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी भूमिका विकसनशील राष्ट्रांनी घेतली. आजही विकसनशील राष्ट्रे हीच भूमिका मांडतात. या परिषदेचे पर्यावरणासाठी काम करणाऱ्या बिगर शासकीय संस्था उपस्थित होत्या. हे या परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य होय. या परिषदेत जागतिक सामायिक संपत्तीच्या रक्षणाचा मुद्दा मांडला गेला. या साधनांचा जनतेची जबाबदारी सर्व राष्ट्रांची आहे यावर एकमत झाले. या परिषदेनंतरच संयुक्त राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम निर्माण केला. या परिषदेनंतर अनेक आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक करार झाले. पर्यावरण संरक्षणासंबंधी नवीन नियम तयार करण्यात आले. आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर पर्यावरणविषयक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. याचा पुढचा टप्पा म्हणजे 1992मध्ये झालेली रिओ येथील पर्यावरण परिषद. या परिषदेत शाश्वत विकास या संकल्पनेवर भर देण्यात आला. 1997मध्ये क्योटो येथे भरलेल्या परिषद विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले गेले. ते मापदंड 15 वर्षासाठी लागू होते. त्यानंतर नोव्हेंबर 2015मध्ये पॅरिस येथे हवामान बदल या विषयावर परिषद भरवली गेली. सर्व राष्ट्रांचं हवामान बदल रोखण्यासाठी व तापमान वाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावे असे विकसनशील देशांना
त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान मिळविण्यास विकसित देशांनी मदत करावी असे आवाहन या परिषदेत करण्यात आले. दहशतवाद ही आजच्या काळातील एक मोठी समस्या आहे. जगातील अनेक राष्ट्रांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जगातील कोणतेही राष्ट्र केवळ स्वबळावर दहशतवादाचा सामना करण्यास असमर्थ आहेत. म्हणूनच दहशतवाद ही जागतिक समस्या मानली जाते. पुढील मुद्दा आहे दहशतवाद म्हणजे काय? दहशतवाद म्हणजे काय? राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे यालाच दहशतवाद असे म्हणता येईल. दहशतवाद ही संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय. दहशतवादाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम झाला आहे. गेल्या 2 दशकामध्ये विविध राष्ट्रांमध्ये दहशतवादी संघर्ष तीव्र झालेला दिसतो. दहशतवादी संघर्ष हे पारंपरिक युद्धापेक्षा वेगळे असतात. पारंपरिक युद्धे हा 2 किंवा अधिक सार्वभौम राष्ट्रांमधला संघर्ष असतो. अशा युद्धामध्ये प्रामुख्याने राष्ट्राच्या भौगोलिक सीमांचा सुरक्षेला महत्त्व असते. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा भौगोलिक सीमांशी निगडीत असते. तर दहशतवादी गट जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कुठल्याही ठिकाणी हिंसाचार घडवू शकतात. दहशतवादी हल्ल्याचा उद्देश भौगोलिक सीमांना धोका पोचवणे हा नसून देशातील राजवटीला आव्हान देणे किंवा शासनाचे अस्तित्व नाकारणे हा असतो. म्हणजेच वाढत्या दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षतेबरोबरच अंतर्गत सुरक्षेलाही धोका निर्माण होतो. दहशतवादाला आळा घालण्यासाठी विविध राष्ट्रांच्या सुरक्षा यंत्रणांनी परस्पर सहकार्याने काम करणे आवश्यक झाले आहे. निर्वासितांचे प्रश्न. ज्या व्यक्तींना अनिश्चिततेने किंवा जबरदस्तीने आपली मातृभूमी सोडावी लागते वा आश्रय मिळवण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी दुसऱ्या राष्ट्रात जाणे भाग पडते, अशा लोकांना निर्वासित असे म्हटले जाते. विशिष्ट वंश, धर्म असलेल्या लोकांचा छळ होणे किंवा त्यांना हाकलवून देणे
युद्ध किंवा आपत्तीमुळे आपल्या देशाचा त्याग करण्यास भाग पडणे इत्यादीमुळे लोक निर्वासित होतात. अशा परिस्थितीत आपला देश सोडून दुसऱ्या राष्ट्राकडे आश्रय मागण्याची वेळ येते. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीमध्ये ज्यू लोकांचे छळ झाला, त्यांचे नागरिकत्व व संपत्ती हिरावून घेतली गेली, त्यामुळे ज्यू लोक निर्वासित झाले. 1971मध्ये पूर्व पाकिस्तानमधील जनतेचा राजकीय व धार्मिक छळ झाल्यामुळे तेथील लोक निर्वासित झाले आणि भारतात आश्रयाला आले. गेल्या काही वर्षात इराक आणि सिरियामधील दुग्धजन्य परिस्थितीमुळे तेथे मोठ्या प्रमाणावर लोक निर्वासित म्हणून बाहेर पडत आहेत. निर्वासितांची अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. निर्वासितांना संयुक्त राष्ट्रांचे सहकार्य. कोणत्याही राष्ट्रातील लोकांना जेव्हा निर्वासित व्हायची म्हणजे आपला देश सोडायची वेळ येते, तेव्हा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महत्त्वाची समस्या असते ती आपला देश सोडून कुठे जायचे आणि ते राष्ट्र आपल्याला स्वीकारेल का, हे प्रश्न त्यांच्या समोर असतात. दुसरे म्हणजे आपल्याबरोबर कुटुंबातील माणसांना सुरक्षितपणे घेऊन जाणे याचा प्रचंड शारीरिक व मानसिक ताण असतो. याशिवाय कठीण रस्ता, लपून छपून जाणे, नैसर्गिक समस्या जसे ऊन, पाऊस, वादळ वारा, अन्नधान्याची टंचाई, आजारपण, पाठलाग करणारा शत्रू इत्यादी समस्या असतातच. यामध्ये अनेक लोक मृत्यू पावतात. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर नवीन समस्या असतात. कामधंदा शोधणे, राहण्यासाठी जागा आणि इतर रोजचे प्रश्न यांना तोंड द्यावे लागते. राष्ट्रातील भाषा संस्कृती भिन्न असणे, इतरांशी जुळवून घेणे, इतर अडचणी येत असतात. निर्वासित आश्रय घेतील तेथील समाज त्यांना स्वीकारेच असे नाही. उलट निर्वासितांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रावरचा बोजा अधिक वाढतो. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते, गुन्हेगारींचं प्रमाण वाढते, महागाई वाढते, स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा येते, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे निर्वासितांना आसरा देण्यास आणि त्यांचे पुनर्वसन करण्यास अनेक राष्ट्रे तयार होत नाहीत. निर्वासितांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर 1951मध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. त्यानुसार निर्वासितांना त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मूळच्या देशात परत पाठवता येणार नाही, अशी तरतूद केली गेली. त्याचप्रमाणे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या उच्च आयुक्तांचे कार्यालयही स्थापन करण्यात आले. मानवी हक्कांची जोपासना व त्यांचे संवर्धन सर्वच राष्ट्रांनी केल्यास अन्याय, शोषण व हिंसाचार कमी होईल. सर्व लोकांना सुरक्षितपणे
आपला विकास साधता येईल. पर्यावरणाचे रक्षण करून आणि दहशतवादाचे संपूर्ण निर्मूलन केल्यास मानवी हक्क अधिक प्रभावीपणे अंमलात आणता येतील. जगात कोणत्याच लोकसमूहाला निर्वासित व्हावे लागणार नाही. यासाठी प्रयत्न झाल्यास मानवी सुरक्षितता दूर होईल. यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे, आपल्यातील सहकार्य वाढवणे, ठोस कृती करणे व प्रत्यक्षात बदल घडवून आणणे इत्यादी प्रयत्न केले पाहिजेत. पुढील वर्षी आपण या आधारे स्वतंत्र भारताने कोणती वाटचाल केली आहे याचा अभ्यास करणार आहोत. स्वाध्याय. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कारणे आणि दुष्परिणाम आणि उपाययोजना. पर्यावरणीय ऱ्हास. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा. 2. दहशतवादामुळे काय परिणाम होतात ते सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल. सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.